उजाला न्यूज। विदर्भ इंडस्ट्रीज एसोसिएशन के कार्यकर्ता ने निर्मला सीतारमण द्वारा पेश किए गए बजट पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि उन्हें इस वर्ष का बजट अच्छा लगा। नौकरी करने वाले लोगों के लिए कुछ कदम उठाए गए हैं। उनका कहना है कि इस बार सरकार ने पूर्व राज्यों पर अधिक ध्यान दिया है, जो कि अच्छी बात है। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। ओव्हरऑल बजेट बहुतेक चांगलंच आहे. ज्यांना गव्हर्नमेंटला आता ईस्टर्न स्टेट्स जे होते त्यांचं केवळ फोकस केलेलं आहे गव्हर्नमेंटने. टॅक्सेशन सिस्टममध्ये काही चेंजेस केले आहे, पण सॅलरी एम्प्लॉईला त्यांनी बेनिफिट दिलेलं आहे आणि मच अवेटेड बेनिफिट आहे. आता जो 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन त्यांनी 75,000चं केलं आहे, तो खूप चांगला मतलब मच अवेटेड होता. तर एक्सपेक्टेड 1 लाखापर्यंत होतं, पण 75 दिलं तरी चांगलं आहे. आणि टॅक्स स्लॅबमध्ये थोडंफार चेंजेस केलेलं आहे. आता त्याचा काय इफेक्ट येईल आपल्याला बघावं लागेल बजेटचं फाईन प्रिंट रीड करून. महाराष्ट्र आणि विदर्भ आता सगळे स्टेट इंडियाचे आहे, त्याला चांगलंच होणार आहे बजेट. आणि एक महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी दिलेला आहे इव्हन सगळ्यांकरता, की जे आपलं काय म्हणते मुद्रा लोनचं त्यांनी एक इन्सेंटिव्ह दिलेलं आहे, की आतापर्यंत मुद्रा लोन म्हणजे NPA कॉन्ट्रीब्यूट करत होतं, की लोकांनी अनसिक्युअर्ड लोन घेतलाय पण त्याला परतफेड होत नव्हती त्याची. तर त्याला इन्सेंटिव्हाइज केलं की जर तुम्ही परतफेड रेग्युलर करताय तर तुम्हाला ते लिमिट 10 लाखापासून 20 लाखापर्यंत झालेली. तर गव्हर्नमेंटने ते प्रपोज केलं की 20 लाखपर्यंत आम्ही तुम्हाला अनसिक्युअर्ड लोन देऊ, बशर्ते तुम्ही जुना जे लोन घेतलंय त्याला प्रॉपरली टाइमली रिपेमेंट केलेलं आहे.